जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तसेच जुन्नर तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्वर्गीय लतानानी श्रीकृष्ण तांबे तसेच शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे सर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळा या उतूरमध्ये उद्या पार पडत आहे। त्यानिमित्ताने राज्याचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी येणार आहे। त्या निमित्ताने सुरू असलेली त्यांच्या आगमनाची तयारी, त्यांच्या सभेची तयारी आपण पाहत आहोत। अतिशय उंच असा आणि भव्य दिव्य असा सभामंडप आणि इथे असणारी पूर्ण तयारी सुरू आहे। देशाचे नेते तसेच माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब या उतूर नगरीमध्ये येत आहेत। त्यांच्या स्वागताची तयारी अगदी पूर्णत्वाकडे जात आहे। तर आपल्याबरोबर काही ग्रामविकास मंडळाचे विश्वस्त आहेत, ते आपल्याबरोबर बोलणार आहेत। कशी झाली व्यवस्था तुमच्या ग्रामविकास मंडळाची आणि संयुक्त ग्रामपंचायत उतूर यांची तयारी पवार साहेबांच्या कार्यक्रमाची जे अंतिम टप्प्यात आलेली आहे। कसं स्वागत करणार आहात तुम्ही? अतिशय सुंदर असं स्वागत करणार आहे मनापासून आम्ही, आणि त्या तयारीत आम्ही सर्वजण आहोत। शिक्षण महर्षी विलास तांबे सर, नंतर झांबर शेठ आणि स्वर्गीय आमदार लतानानी तांबे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगासाठी माननीय पवारसाहेब ओतूर नगरी येत आहेत। सर्व ग्रामस्थ त्यांच्या स्वागताच्यासाठी उत्सुक आहेत, सर्व जोरदार स्वागत करणार आहेत। दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल आहे। सकाळी 11 वाजता फार्मसी कॉलेजवर कार्यक्रम, त्यानंतर चैतन्य विद्यालयात संयुक्त सभा आणि माननीय स्वर्गीय आमदार झांबर शेठ तांबे व लतानानी यांच्या पुतळ्याचं अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण, त्यानंतर जाहीर सभा त्या ठिकाणी चैतन्य विद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे। आणि या स्वागतासाठी सर्व ग्रामस्थ उत्सुक आहेत आणि त्यांनी पूर्ण स्वागताची तयारी केली आहे। तर परिसरातील सर्व आपले भाग्यविधाते लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी आवर्जून चैतन्य विद्यालयामध्ये 11 वाजता उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती आणि आग्रहाचे निमंत्रण।